हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर आता आज रविवार आहे आणि आज त्याचसोबत तुकाराम बीज पण आहे आणि इथं मंदिरात आता बाजूलाच मंदिर आहे, कीर्तन चालू आहे। आज तुकाराम बीज आहे त्यामुळे कीर्तन चालू असते आणि 12 वाजता मग कीर्तन संपतं आणि फुलं टाकली जातात आणि नंतर काहीतरी प्रसाद दिला जातो। तर आता हे बाहेरचं धूळ लसूण त्या दिवशी इथं निवडलेलं त्यामुळे बरीचशी माती पडलेली होती, झाडून अशी काय ती माती निघतच नाही म्हणून आज इथं बाहेरचं धुवून घेतलं। आणि उन्हाळा भरपूर असा खूप कडक ऊन पडतंय आता आणि उन्हात थोडं जरी उन्हात गेलं म्हटलं की परत डोकं दुखायला चालू होतंय। यावर्षी उन्हाळा जास्तच कडक आहे, म्हणजे होळी झाली की लगेचच उन्हाळा म्हणजे जास्त उन्हाळ्याची तीव्रता जास्त जाणवायला लागलेली, त्यामुळे बाहेरची कामं जी काय आहेत ती उन्हाच्या अगोदर केलेली बरी। तर बाहेर सगळं पाणी मारून असं घेतलं की उन्हाळ्याचं थोडं जरा शांत वाटतं। आणि आता परत आतलं झाडून घेतलं, फरशी आता आज स्वयंपाक झाल्यावर पुसूया म्हटलं। इथं आज मटकीची भाजी बनवायची होती, दूध ठेवलं गरम करण्यासाठी आणि सकाळचा चहा झालेला होता, मुलांना दूध दिलेलं। तर आज रविवारचं इथंच सोनारशिदाचं मंदिर आहे, तिथं आमचा ओम जातो प्रत्येक रविवारी सायकलवर, त्याचे मित्र आणि ते जातात प्रसाद घेऊन, तिथून येत होतो नंतर तिथं जर रविवारी प्रसाद असतो। आणि रविवारची इथं बैठक पण असते आटपाडीत, तिथं सासूबाई जातात। तर आज नाही तर लापशी जे आपलं खपली गहू असतात ना ते गहू मी निवडून घेतलं, जरा एखादा खडा होता तो साफ करून घेतला आणि ते आपण लापशीचा रवा करतो ना त्या पद्धतीनंच विकतचा रवा आणतो, पण घरी असा रवा काढला मी, मिक्सरमध्ये फिरवून घेतले असं 2-4 वेळा ऑन ऑफ करत, जास्त पण बारीक करायचं नाही, आपला जसा लापशीचा रवा असतो त्या पद्धतीने हे गहू मिक्सरमध्येच भरडून घेतलं आणि मग चाळून घेऊन पाकडून घेतलं, जे फोलपट वगैरे आहे ते निघून गेली। बरोबर 1 वाटी हा रवा झालेला होता। इथं काजू आणि बदाम तुपात टाकून थोडंसं तूप टाकलं यात आणि हे अगोदर जे काय ड्रायफ्रूट टाकायचे ते तळून घेतले आणि नंतर हा जो रवा आहे तो तुपात परतून घेतला बारीक गॅसवरती थोड्या वेळेला, जास्त पण अगदी गॅस मोठा करून भाजला ना रवा नंतर जास्त मऊ होत नाही, कडक लापशी होते, त्यामुळं बारीक गॅसवरती थोड्या वेळासाठी, जास्त पण भाजायचं नाही, म्हणजे करपल असा भाजायचा नाही तो। नंतर इथं ओला नारळ थोडासा खिसून पण घेतला होता आणि थोडंसं नारळाचं काप पण करून घेतलं होतं, तो पण यात मग टाकला आणि 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं। पण आपली जी नेहमी आपण लापशी करतो ना, जो विकतचा रवा आणतो तर त्या लापशीला जास्त पाणी लागत नाही, ह्या लापशीला थोडंसं जास्त पाणी लागतं, कारण मी परत पण शिजवताना अंदाज आला की ह्याला थोडं परत डबल गुळाचं पाणी आपण ज्यावेळी टाकतो ना त्यावेळी मग थोडं एक्स्ट्रा अजून 1 वाटी लागते, तिथं परत 2 वाट्या पाणी टाका, 1 वाटी जास्त लागते नेहमीपेक्षा, अगोदर 3 वाट्या आणि परत 2 वाट्या। तर आता सुरुवातीला मी 1 वाटीच पाणी टाकून 1 वाटी गूळ घेतला आहे, जेवढा लापशीचा रवा तेवढाच गूळ घेतला आणि त्याचं गुळवणी करून घेतलं, गाळून टाकलं कसं गुळात खडं असतात ते निघून जातात। आता मटकी शिजलेली होती, इथं पातेल्यात जिरं मोहरी कढीपत्ता टाकून कांदा टाकून घेतला आणि थोडंसं मीठ टाकून कांदा भाजू दिला आणि कांदा भाजल्यानंतर टोमॅटो टाकून घेतला आणि जे काही मसाले आहेत ते टाकून मटकीची भाजी, आणि तोपर्यंत चपात्याची कणिक मळून ठेवलेली होती, भाजी होईपर्यंत म्हटलं पीठ पण भिजल। यामध्ये हळद पावडर, धना पावडर आणि थोडं जे काही मसाले टाकायचे आहेत नेहमीचं रेग्युलरचं काळं तिखट टाकून हे परतून घेतलं। टोमॅटो पण झाकून ठेवल्यामुळे पटकन मऊ होतो। कोथिंबीर टाकली, आता कोथिंबीर बघा इथून पुढे जरा महाग येते त्यामुळं जास्त वापर थोडा कमी होतो उन्हाळ्यात, फक्त शोपीस म्हणूनच थोडीशी आपण घालतो, एरवी जास्त असली की मग वापर पण जास्त होतो। आता एवढं येतच नाही, म्हणजे बाजारातच कोथिंबीर कमी प्रमाणात येते। नंतरचं पण गरम पाणीच करून टाकलं आणि शेंगदाणे आणि लसूण यामध्ये बारीक केलं तर ते टाकलं। तर 3 शिट्ट्या काढल्या होत्या, रवा मला थोडासा नॉर्मल कच्चा वाटला म्हणून मी काय केलं, 1 वाटी गुळाचं पाणी केलं तर त्यात अजून पाणी टाकलं, म्हणजे 2 वाट्या पाणी केलं,
गुळवणी केलेलं ते गरमच होतं, त्यामुळं परत गरम करायची गरज पडली नाही. यामध्ये बडीशेप, सुंठ पावडर थोडी टाकली आणि वेलची पावडर टाकली आणि मीठ चवीपुरतं. आणि नेहमी कशी आपण त्या लापशीला परत डबल शिट्ट्या काढायची गरज पडत नाही, पण ही थोडी मला कच्ची वाटली त्यामुळं मी हे गाळून टाकलं गुळाचं पाणी केलेलं आणि ह्याला परत 2-3 शिट्ट्या काढल्या. मग व्यवस्थित शिजली. एकूण 6 शिट्ट्या झाल्या ह्याला. 6 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजली. इकडं मटकीची पण भाजी तोपर्यंत शिजत होती आणि मग चपात्या करून घ्यायच्या होत्या. तोपर्यंत इथं कलिंगड पण त्यांना खायला द्यायचं होतं. आता उन्हाळ्यात कसं टरबूज, कलिंगड जास्त प्रमाणात येतात. आता दुसरी फळं ह्या दिवसात जास्त म्हणजे सीझन वाईज आता ह्या कलिंगडचा सीझन आहे, त्यामुळं कलिंगड भरपूर प्रमाणात आपण पण घरी आणतो. तर सकाळी एकदा खाऊन झालेलं होतं, आता ही दुसरी वेळ होती कलिंगड कट करायची. आता आणि नंतर हे उन्हाळ्यात कलिंगड आलेली त्याची टेस्ट वेगळीच राहते आणि नंतर सीझनमध्ये कधी चुकून एखादी येतं पावसाळ्यात वगैरे, तर त्यावेळी ती चव त्याला लागत नाही. ज्या त्या सीझनलाच ज्या त्या फळाची चव वेगळी म्हणजे चांगली वाटते. कलिंगड म्हणजे पावसाळ्यात ती खाण्याची इच्छा होत नाही, फक्त उन्हाळ्यातच हे बरं वाटतं. आणि सकाळच्या पण मग हे साली साठवून ठेवलेल्या होत्या, तर हे सगळं आता म्हशीला चारावत्या म्हटलं. म्हशीचा एक नाश्ता होतो या सालीवरती. आणि लापशी पण बघा 3 शिट्ट्यामध्ये अशी व्यवस्थित शिजलेली होती. आता वरून तुम्ही जे ड्रायफ्रूट अगोदर टाकली ते वरून पण तुपामध्ये तळून टाकली तरी अजून टेस्ट वाढते, पण आता डबल व्याप नको म्हणून मी अगोदरच टाकलेलं होतं. थोडंसं तूप गरम करून जे काय ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे ते गरम त्यामध्ये फ्राय करून टाकले सुद्धा, म्हणजे जसं आपण तडका देतो तसा. तर त्या लापशीपेक्षा ही लापशी आता खपली गव्हाची असल्यामुळे चवीला लागते आणि जे आपण आणतो ते मग नॉर्मल गव्हाची असते. आपण चपात्यासाठी जे गहू यूज करतो त्याचा तो रवा काढलेला असतो, लापशीचा रवा. ही तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा ह्यामध्ये दूध आणि वरून थोडंसं तूप घेऊन सुद्धा चांगली लागते. आता प्रत्येकाची आवड वेगळी असते. आमच्यात कुणाला दूध वरून टाकून आवडते तर कुणाला अशीच आवडते. नंतर चपात्या करून घेतल्या आणि जेवायला पण द्यायचं चालू होतं. आणि भांडी आज चहाची घासलेली होती, पण स्वयंपाक करत करत घासली नव्हती, त्यामुळे भांडी भरपूर आज पडली होती. तर आता सगळं किचन आवरायचं होतं. गॅस पण धुवायचा होता. गॅस धुवून अगोदर भांडी घासली आणि नंतर मी गॅस धुवायला घेतलं. अगोदर सगळा पसारा आवरला. जी भांडी रिकामी आहेत ती घासायची आहेत ती रिकामी करून घेतली आणि ही जी सकाळची घासलेली होती, चहाचं दूध वगैरे तापवलेलं असतात ती सगळं, तर हे अगोदरची लावून घेतली आणि नंतर भांडी घासली, किचन कट्टा आवरला आणि मग फरशी पुसली. झाडून झालतं सकाळपासून 2 वेळा झालतं. आता पण एकदा किचन आवरलं की परत मग जरा फ्रेश वाटतं. आणि आज जरा ह्या ट्रॉल्या वगैरे ह्यावरनं पण हात एक फिरवायचं होतं, पुसायचं होतं थोडंसं. किचन असं आता साफ करायला आलेलंच आहे. आता पाडवा येतोय तर पाडव्याला म्हटलं सगळं काढूयात. 2 दिवस म्हणजे 1 दिवस ट्रॉलीला आणि 1 दिवस इकडचं मोठं कपाट डब्बं वगैरे आहेत ते साफ करून घेऊया म्हटलं. आणि किचनच्या टाईल्स वरती चिकट झालेलं आहे, जरा वरती दिसायला लागलं आहे थोडंसं. पिवळसर लगेच थर यायला लागतो. आता मला वाटतं वरच्या फरशापासून पण 2-4 महिने झाले असतील म्हणजे टाईल्स. आता वरती कसं जास्त हाताला येत नाही, तर मॉपनंच मग ते मी पुसून घ्यायचं आहे ते एक दिवशी. आणि आता इथं पोरांचं पेपर आलेलं आहे जवळ, तर इथं मॅथ्सचं त्याला काही डाऊट असेल तर ते आता ऑनलाईन अशी लेक्चर भेटतात, त्यामुळे इथं आता मुलांना कसं खेडेगावातनी क्लासची सोय नसते. जे काय करायचं आहे ते मग असं लॅपटॉपवरती त्याला कुठला टॉपिक करायचा आहे तो असं सर्च करून, आता यूट्यूबमुळं सगळं सोपं झालेलं आहे. त्यांना बरं पडतं, मग जे काही येत नाही ते मग क्लिअर करतो येतं. तर त्याचं सायन्सचा त्यानं अगोदर केला आहे आणि इथं मॅथ्स घेऊन बसला होता. कारण ह्यांचं आता घ्यायचं म्हटलं तर आपल्याला पण तेवढं येत नाही, कारण आपल्या वेळेचं आणि आता ह्यांचं पूर्ण वेगळं सगळं पडतं. ह्यांना थोडं जास्त अवघड येतं आहे. तर असं होतं आजचं सकाळचं रुटीन. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत एकदा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.
दो जो 3 टोळले